नोटीस न देता खोक्याचं घर पाडलं हे कुणाच्या दबावाखाली होतंय? देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठीचा प्रयत्न. खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुरेश धसांचा आरोप. सुरेश धसांकडून ढाकणे कुटुंबियांना उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन. अतिशय रानटी आणि चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली. सतीश भोसलेवर कारवाई होणार. धसांची ढाकणे कुटुंबियांना ग्वाही. आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याचं घर पेटवणं आणि कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल. अनोळखी 20 ते 25 जणांवर शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आणखी एका हत्येनं बीड जिल्हा हादरला. आष्टीमध्ये तालुक्यातील तरुणाची हत्या केल्याचा आरोप. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच अंजली दमाने यांचा आरोप. धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं, दमाने यांची टीका. आष्टीतील हत्येची घटना संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती. हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी.